नमस्कार, मी डॉक्टर धीरज कोटेचा, डायरेक्टर उमंग मॅटर्निटी IVF सेंटर व लॅप्रोस्कोपी सेंटर. आज आपण जे पाहणार आहोत ते भारतामध्ये सगळ्यात जास्त होणारं ऑपरेशन म्हणजेच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपीद्वारे होणारं ट्युबल लायगेशन. ट्युबल लायगेशन ही एक परमनंट मेथड ऑफ कुटुंब नियोजनाची परमनंट मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण भूल देऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतो. त्याचा अजून एक पार्ट आहे मेल वॅसेक्टॉमी म्हणजे पुरुषांची नसबंदी ज्याला आपण म्हणतो. हे परमनंट मेथड झाल्या आणि गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर-टी, कॉन्डोम्स, इंजेक्शन्स हे टेम्पररी मेथड म्हणजे तात्पुरते मेथड कुटुंब नियोजनाच्या झालेल्या आहेत. तर महिलांमध्ये केली जाणारी ही शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपिक ट्युबल लायगेशन याच्यामध्ये आपण इथे पूर्ण भूल देऊन ते ऑपरेशन करतो. यामध्ये आपण नाभीच्या वर एक छोटासा चिरा घेऊन त्याच्यामधून दुर्बीण ही गर्भपिशवी पोटामध्ये जाते आणि मग त्याच्यामधून आपण साधारणतः अशी गर्भपिशवी असते, त्याच्या बाजूला 2 गर्भनळी त्याला आपण फॉलिपियम ट्यूब्स म्हणतो आणि एक बँड अप्लिकेटर असतं ज्याच्या माध्यमाने आपण त्या ट्यूब्स ब्लॉक करतो आणि ब्लॉक केल्या म्हणजेच आपली शस्त्रक्रिया झाली असं म्हणतो. दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियेचे फायदे असे की पेशंटची रिकव्हरी फास्ट असते. म्हणजे सकाळी पेशंट ऍडमिट होतो, संध्याकाळी सुट्टी होते, दुसऱ्या दिवसापासून ती तिच्या वैयक्तिक कामाला सुरुवात करू शकते. इन्फेक्शनची रिस्क कमी असते. त्याच्यानंतर आपण त्यासोबत बाकीचे सर्व अवयवांची तपासणी जसं की अपेंडिक्स आहे, लिव्हर आहे, गर्भपिशवीवर सूज आहे का, ओव्हरीज आहे का, हे पण सगळं चेक करतो. रक्तस्राव होत नाही, असे सर्व त्याचे फायदे आहेत. तर चला आज पाहूयात दुर्बिणीद्वारे म्हणजेच लॅप्रोस्कोपिकली होणारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन. बँड अप्लिकेटरच्या साह्याने 7 mm स्क्रू थ्रू आपण राईट साइडची फॉलिपियन ट्यूब्स ऑब्लिटरेट करत आहोत. तो सिलिएस्टिक बँड एक 2 सेंटीमीटर थ्रू तयार करतो आणि हे लेफ्ट साइडचं बँड अप्लिकेशन सिलिएस्टिक लूप थ्रू. हे लेफ्ट साइडचं ट्युबल लायगेशन खालीची ओव्हर.